साताऱ्याचा गोड आणि सुंदर नजारा. कुठल्याही प्रकारची वाट नसताना तो स्वतः वाट काढतो किंवा वाट शोधून तसंच त्या वाटेचा शोध लावतो. हा. मंदिरात जायच्या अगोदर 2 राऊंड हे. तर मित्रांनो, अशा ठिकाणी ट्रॅक करत असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे मी थोडक्यात सांगेन. काय वय काका तुमचं? माझं वय 65. 65. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शुभ प्रभात. तर मी आत्ता आहे साताऱ्यामध्ये. काळा घोडा आपला पाठी बघून डोकावतोय. आजचा जो ट्रॅक असणार आहे तो रात्रीप्रमाणेच आज सकाळी पुन्हा एकदा अजिंक्यताऱ्यावरती मी म्हटलो होतो अजिंक्यताऱ्यावर तुम्हाला मी घेऊन जाईन. तर हा बॅकला माझ्या अजिंक्यतारा. आता अजिंक्यताऱ्यावरती आपण जातोय. तुम्हाला अजिंक्यताऱ्याचा लांबूनचा व्ह्यू दाखवतोय. हा वरती अजिंक्यतारा. अजिंक्यतारा हे नाव तुम्हाला दिसत असेल छोटस. मी तुम्हाला झूम करून दाखवतो नाव. ते बघू शकता अजिंक्यतारा. हा अजिंक्यताऱ्यावरती जाणारा रोड आणि समोर 4 भिंतीचा परिसर बरं का. इथून आपण बरेचसे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले अपलोड आहेत. 4 भिंतीचा परिसर, हा सुंदर नजारा, मॉर्निंग व्ह्यू, साताऱ्याचा गोड आणि सुंदर नजारा, खाली धुक्यात माकलेलं सातारा आणि हा अजिंक्यताराचा परिसर. आणि इकडे पाहिलं तर 4 भिंतीचा परिसर. इथून वरती स्कूटी पासून वरती आपल्याला 4 भिंतीला जाता येतं. आपल्या अजिंक्यताऱ्याकडे जातानाच खास सुंदर असे हा नजारा आणि वरती अजिंक्यतारा. क्या बात आहे, एक नंबर. खूपच सुंदर परिसर आहे. मित्रांनो, हे मंगळादेवीचं परिसर आणि मंगळादेवीला इथून वरती की 300 मीटर गेलं की मंगळादेवीचं मंदिर लागेल. खूप दिवसापूर्वी आपण इथून ट्रॅकिंग करायचो. तर त्याच मार्गाने आपण आता इथून वरती ट्रॅक करायला सुरुवात करतोय. अजिंक्यतारा आपण आता इथून आलो आणि हा खाली सातारा परिसर, सातारा सिटी इकडे. चला, कालच्या सारखं थोडा रात्रीचा रूट वेगळा होता आपला. म्हणजे आपण रात्री प्लेन म्हणजे मोठा जो रोड झाला होता कॉन्क्रीटीकरणाचा तो सोडून जो आपला पूर्वीचा माझा रोड होता जिथून आपण अजिंक्यतारा ट्रॅक करायचो, तर त्या रोडने बघू शकता हे पायवाटेवरनी आपण अजिंक्यताऱ्यावर जातोय. खूप छान दृश्य आहे इथून सुद्धा. म्हणजे खूप अप्रतिम दृश्य या वाटेने आपल्याला बघायला मिळेल. या पायवाटेने आपण आता वरती अजिंक्यताऱ्यावरती निघतोय. मला समोरचा व्ह्यू दाखवतो. हा रोड असा आहे बघा.
आता इथून खाली अशी दरी चालू झाली. हे बघा मित्रांनो, हे असा रोड आहे कच्चा कच्चा, साईडला पूर्ण असं घनदाट जंगल. छोट्याशा पायवाटेवरून आपण जे हा आमचा जुना भटकंती रोड आहे, इथून वरती आपण आता निघतोय. सूर्यगोल आहे आणि हे खाली मंगळादेवीचं मंदिर आहे. आणि या पावलवाटेवरून आपण आलोय. अजिंक्यताऱ्यावरती चढाई सुरू आहे. अजिंक्यताऱ्यावरती आपण आता निघालोय. खूप छान असा सकाळचा अनुभव आहे. रोज असं चालणं व्हावं, कारण आपल्याकडे म्हणजे आमच्या त्या साईडला उन्हाळ्यामुळे झाडांची पानगळती झालेली आहे. त्यामुळे जरा थोडंसं तुम्हाला असं मोकळं मोकळं दिसेल. मोकळं 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 म्हणजे झाडी पूर्ण मोकळीशी झाली आहे, पानं गळालेत, त्यामुळं असं थोडंसं दृश्य दिसेल. पण छान वाटतंय. प्रत्येक ऋतूतली मजा वेगळी आहे. प्रत्येक ऋतूमध्ये दिसणारा निसर्ग हा वेगळ्या प्रकारे आपल्याला खुणावत असतो. तर हा उन्हाळ्यामधला एक निसर्ग कशा प्रकारे दिसतोय बघू शकता. पावसाळ्यामध्ये वेगळे दृश्य असतं. प्रत्येक ऋतूमध्ये खतरनाक 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 असं दृश्य आपल्याला बघायला मिळेल. हे बघा मित्रांनो, हे वरती काका आलेत वरून चालत खाली. वयाचा अंदाज आता तुम्हीच लावा, म्हणजे व्यायाम किती गरजेचं आहे हे आपल्याला समजतं. काका नमस्ते. माईक जरा. तुम्ही रोज ट्रॅकिंगला येता का? रोज. काय वय काका तुमचं? माझं 65. 65. किती म्हणजे पूर्ण अख्खा गड हो चढून वरती खाली? सुरुवात कुठून, इकडूनच का तिकडून? नाही, कधी इकडून कधी तिकडून. अच्छा, छान वाटलं तुम्हाला बघून. आम्हाला प्रेरित झालो आम्ही सकाळी 8 वाजता जमणार तुमच्याकडे बघून. छान छान, चला थँक्यू. हे बघा मित्रांनो, वनवा लागलेला होता, त्यामुळे हे जळलेलं आहे. लागला होता की लावला होता नाही माहिती. तरी अशा प्रकारे आपण ट्रॅक करत वरती आलोय आणि साधारण आत्ता 20% आपण वरती आलो असेल. अजून खूप वरती आहे. आणि हा पॉईंट आहे, हा माझ्या एक अविस्मरणीय क्षण, म्हणजे आठवणीतला एक क्षण आहे माझ्यातला, जो मी गेल्या 5-6 वर्षापूर्वी इथे आलो होतो. तर इथला मी एक छोटासा व्हिडिओ किंवा एखादा फोटो असेल तर मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड करेन. छान. झाडाची पानं पसरलेत खाली. मला ही पानं खरंच आवडते बरं का जास्त, म्हणजे अशी झाडाच्या खाली पडलेली पानं त्याच्यावरती बसायला, हे माझं एक वेगळं पण आहे. हे खाली घनदाट झाडी, झाडांना फक्त आता पानं राहिलेली नाहीत उन्हाळ्यामुळे. आणि हे छोटा रस्ता अजिंक्यताऱ्यावरती जाताना. आता आपण दुसऱ्या मोठ्या रोडने पण येणार आहेच आहे, पण पहिलं म्हटलं या रोडने छोट्या, जी आपली आठवण होती त्या रोडने जाऊयात.
आणि येताना आपण त्या रात्री मी तुम्हाला दाखवला होता रोड मोठा, जो आता रस्त्याचं काम छान प्रकारे झालेलं आहे. कॉन्क्रीटीकरण करून रस्ता मोठा केला आहे. लाईट्स लावलीत रस्त्याच्या साईडला, त्यामुळे ते अजूनच मस्त वाटतं. आणि जे काय फिरण्यासाठी रात्रीचा धोका होता तो पूर्णपणे बऱ्यापैकी तरी कवर केलेला आहे त्या लाईटने आणि रस्त्याने. त्यामुळं त्या रोडने नाईटने यायला पण आता काही अडचण नाही. इकडं मी नाईटला जास्त येत नव्हतो. 5 ते 6च्या दरम्यान इथून वरती जायचो आणि 6 ते 7पर्यंत खाली जायचो, म्हणजे अजिंठाऱ्यावरून खाली, असा आमचा नित्यक्रम असायचा. या रोडने जाताना उजेड असायचा, त्या रोडने येताना खाली अंधार असायचा. तेव्हा लाईट्स वगैरे काय नव्हत्या. आता लाईटिंग बिटिंग मस्त खतरनाक केलं आहे, छान आहे. बघा मित्रांनो पाठीमागं आता काय दिसतंय. ये वा, तर मित्रांनो पाणवड बघू शकता तुम्ही. इथून अजिंठाऱ्यावरचं पाणी ह्या पाणवटीवरती, छोट्या पाणवटीवर वाटे खाली जातं. म्हणजे अगदी मिनी छोटा धबधबा पावसाळ्यामध्ये इथून तुम्हाला बघायला मिळतो, पाणी वाहत असताना वगैरे खूप छान वाटतं इथून. मी तुम्हाला तोही दृश्य काही दिवसानंतर म्हणजे पावसाळ्यामध्ये योग आला तर दाखवेन. चंचणी गावचा युवक आणि कोरेगाव तालुक्यातील आणि सातारा जिल्ह्यातील युवक, तो म्हणजे जीवन कदम. मित्रा कसं चढतोस एवढं सगळं? हे तुझं नेहमी ट्रॅकिंग म्हणजे ब्लॉग असतात ते जवळजवळ म्हणजे खतरनाक ब्लॉग असतात. प्रचंड चालत असतोय. माझा मोबाईल हातामध्ये पकडून हा एक्सपिरियन्स नवीन आहे, त्यामुळं मला जरा थोडंसं अवघड जातं आहे, पण होईल, सरावाने होईल ते. पण जीवनचं खरंच कौतुक आहे, कारण तो खतरनाक ट्रॅक करत असतो आहे. आणि हे सोपे ट्रॅक, म्हणजे तुम्हाला चढायला रोड आहे, पण त्याचे ट्रॅक पूर्ण असं खडा, डोंगर, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, कुठल्याही प्रकारची वाट नसताना तो स्वतः वाट काढतो किंवा वाट शोधून तसंच त्या वाटेचा शोध लावतो. असं तो जीवन कदम, जेखवी नावाचं त्याचं ब्लॉग चॅनल आहे. तर माझ्या मित्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण त्याचं कष्ट, त्याचं स्ट्रगल हे खरंच भरपूर आहे त्यामध्ये. तर मित्रांनो, अशा ठिकाणी ट्रॅक करत असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे मी थोडक्यात सांगेन. एकतर मोठ्या प्राण्यांपासून काळजी घेतलीच पाहिजे, पण ज्याचा फारसा आपण विचार करत नाही, म्हणजे आपल्या या अशा छोट्या छोट्या फांद्यावरती हे बघू शकता, ही झाडी, आणि या झाडाच्या फांद्यावरती मधमाशा असतात. आणि त्या मधमाशांचं कसं राहतं ना, जर तुम्ही उग्रवास येणार असा एखादा सेंट अंगावरती मारून आलात, आता हे कधी घडतं, तर तुम्ही फिरायला म्हणून जाता आणि एखाद्या जंगलामध्ये किंवा एखाद्या अशा घनदाट झाडामध्ये किंवा अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही असा उग्रवास अंगावरती मारून, जास्त हार्ड असणारा शेंट अंगावरती मारून तुम्ही जेव्हा अशा ठिकाणी जाता, तर होतं काय ना, की त्या मधमाशांना ती गोष्ट खटकते किंवा त्यांना तो वास अटॅक करतो त्यांच्यावरती, आणि त्यांना कुठेतरी एक स्वतःला धोका असं जाणवतं, तेव्हा ते मधमाशा तुमच्यावरती 100% हल्ला करतील. हे खरं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा सेंट, परफ्यूम मारून तुम्ही सफर करू नका. मी तुम्हाला मिळालं तर एखादा व्हिडिओ दाखवेन त्या रिलेटेड. पाठीमाग एक भैया चालत येतोय. आता भैयाचा नित्यक्रम काय आहे बघूया. नाव सांग की. ऋषिकेश मोरे. सुशील ऋषिकेश मोरे. बर. आणि प्रॉपर सातारा. सातारा. किती वेळा व्यायाम करत असतोयस? एक अर्धा तास. हा का? रोज इथून वरती चढत जायचं? इथून पुढे वर देवळात, मंदिरात. बर. हा, मंदिरात जायच्या अगोदर 2 राऊंड. मंदिरात जायच्या अगोदर 2 राऊंड? हे हो. नाही कडेला. अच्छा, कडेला. छान ग्रेट. आणि परत उतरून खाली जायचं. परत हे सगळं किती वेळामध्ये होतं सगळं? इथले 35 मिनिटं लई झाली. होय ना?
अरे वा, रोजची सवय आहे ना ती. रोजची रोज. बरं, अशा ठिकाणी काय काळजी घ्यायला पाहिजे असं वाटतं या अशा ठिकाणी? नाही का एवढी पाहिजे तिथं एक प्रश्न नाही एवढा. हां. काळजीचा विचार करणारच नाही एवढं. नाही रात्रीचं प्राणीची वगैरे का भीती? रात्री 6 नंतर इकडे फिरकायचं नाही. हो बाबा. तर मित्रांनो, थोडंसं गडाचं दर्शन आपल्याला झालं आहे. बुरुज आपल्याला दिसतोय हे बघा. येस, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि त्यामध्ये भटकंती आपण करतोय आणि खाली सातारा. तर मित्रांनो, हे खरं साताऱ्याचं वैभव. 7 ताऱ्यामध्ये बसलेलं हे सातारा का स्वतः मला हे करतं, म्हणजे खुणवतं सतत. म्हणजे मी नेहमी साताऱ्यामध्ये येण्याचं माझा ओढ नेहमी राहते. त्याचं कारण म्हणजे हे दृश्य, सुंदर सिटी, स्वच्छ सिटी, स्वच्छ शहर, प्रचंड छान वाटते. त्यानंतर मला मी तुम्हाला सह्याद्रीच्या पर्वतरांगा, डोंगर आणि अजिंक्यताराचा पूर्वेचा भाग, म्हणजे पूर्वे साईडचा भाग मी तुम्हाला दाखवतो आहे. हे माझ्या पाठीमागे बघू शकता, अजिंक्यताराचा बुरुज पूर्वे साईडचा, म्हणजे पूर्वेकडील साईडचा हा बुरुज. हे बघा, धुक्यात माखलेलं हे सुंदर सातारा. उन्हाळ्यामध्ये हे दृश्य आहे, पावसाळ्यामध्ये खूप खतरनाक असतं. व्हाईटमध्ये दिसत असेल तर ते आहे सज्जनगड. सज्जनगडच्या पुढे जाऊन मग ते तारळी वगैरे, पुढे पाटण वगैरे लागतं. आणि हा सुंदर अजिंक्यतारा. यस, या अजिंक्यताऱ्यावरची आजची आपली ट्रॅकिंगचा हे थोडासा छोटासा प्रयत्न आपण केला आहे. चला आता पुढे जाऊयात आणि पुढचं दृश्य, पुढचा नजारा, या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. तर हा बुरुज, हे समोर एक गेट आहे, दरवाजा आहे अजिंक्यताऱ्याचा. आणि हे खाली डबेवाडी, जकातवाडी हे गावं आहेत. इकडे शेंद्रे वगैरे येतं या साईडला, शेंद्रे साखर कारखाना, शेंद्रे गाव, नागठाणे वगैरे या साईडला येतं, बोरगाव वगैरे. आणि ह्या अजिंक्यताऱ्याचा बुरुज, इथून पुढं आपण पूर्वेकडच्या दरवाजामधून प्रवेश करतो आहे अजिंक्यतारा किल्ल्यावरती, गडावरती.